गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ. स्टँडर्ड 7 सब्जेक्ट सायन्स. सब्जेक्ट टीचर इज मिसेस जगदाळे RR. Students, after completing third topic, properties of natural resources, we are going to start fourth topic, nutrition in living organisms. चौथा धडा आहे सजीवातील पोषण. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो व्हॉट इज न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन म्हणजे काय हे सुरुवातीला आपण पाहू. सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. बघा, तर जे सजीव आहेत त्या सजीवांच्यामध्ये काही जीवन प्रक्रिया सतत चालू असतात. तर काही घटक जे आहेत ते पचतात आणि त्यांचं सात्मीकरण होत असतं. सात्मीकरण झाल्यामुळं ऊर्जा प्राप्त होते. तर असे जे पदार्थ आहेत त्यांना आपण फूडस्टफ्स म्हणजेच अन्नपदार्थ असे म्हणतो. वी गेट सेव्हरल टाईप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूडस्टफ्स. Nutrients can be classified into two types, namely macronutrients and micronutrients. आता हे जे आपण अन्नपदार्थ खात असतो तर हे अन्नपदार्थ आपल्याला विविध प्रकारचे अन्नघटक पुरवतात. तर हे अन्नघटक म्हणजे काय, तर न्यूट्रिएंट्स म्हणजेच काय, पोषक द्रव्ये. तर हे पोषक द्रव्ये दोन प्रकारचे असतात. तर याच्यामध्ये मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे बृहत पोषक द्रव्ये आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. दीज आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मिनरल्स अँड विटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी. दे आर कॉल्ड मायक्रोन्यूट्रिएंट्स. आता बघा, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स यासारखे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये लागतात. त्यामुळं त्यांना आपण काय म्हटलेलं आहे, मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हटलेलं आहे. आणि मिनरल्स आणि विटॅमिन्स म्हणजे खनिजे, क्षार, जीवनसत्वे जी आहेत त्याची आपल्या शरीराला अल्प प्रमाणामध्ये गरज असते. त्यामुळं आपण त्यांना म्हटलेलं आहे मायक्रोन्यूट्रिएंट्स. बघा, पोषण. सजीवामध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थांचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ असे म्हणतात. अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्नघटक पुरवते. हे अन्नघटक म्हणजेच पोषक द्रव्ये होय. पोषक द्रव्यांचे दोन गटात वर्गीकरण केले जाते, बृहत पोषक द्रव्ये आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये. कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांची शरीराला मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते, म्हणून त्यांना आपण बृहत पोषक द्रव्ये असे म्हणतो. तर खनिजे, क्षार व जीवनसत्वे यांची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते, म्हणून त्यांना आपण सूक्ष्म पोषक द्रव्ये असे म्हणतो. द प्रोसेस ऑफ taking in and using food which takes place in living organisms is called nutrition. म्हणजे अशी जी पोषक द्रव्ये आहेत ती शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याची सजीवांची जी प्रक्रिया आहे त्याला आपण न्यूट्रिशन म्हणजेच पोषण असे म्हणतो. देन व्हॉट इज द नीड फॉर न्यूट्रिशन. न्यूट्रिशनची गरज काय आहे म्हणजे पोषणाची गरज कशासाठी असते. टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. म्हणजे आपण जी दैनंदिन कामं करत असतो ही कामं करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. शरीराची वाढ आणि
विकास करणे. टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. पेशींची झीज भरून काढणे आणि उती दुरुस्त करणे. टू फाईट डिसीजेस. वेगवेगळ्या रोगांपासून शरीराचे रक्षण करणे. यासाठी आपल्याला पोषणाची गरज असते. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. तर पोषणाची गरज कशासाठी आहे? काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे, शरीराची वाढ व विकास, पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करणे, शरीराला रोगांपासून वाचवणे. Now this nutrition has two types: autotrophic nutrition and heterotrophic nutrition. Autotrophic nutrition म्हणजे स्वयंपोषण आणि heterotrophic nutrition म्हणजेच परपोषण. Autotrophic nutrition. Some organisms can produce their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. Heterotrophic nutrition. Some organisms depend on other organisms, plants or animals, for their food. This is called heterotrophic nutrition. Autotrophic आणि heterotrophic nutrition म्हणजे काय बघा. तर ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे स्वयंपोषण. काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषण असे म्हणतात. हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजेच काय? परपोषण. तर काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला परपोषण असे म्हणतात. स्टुडंट्स, नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजेच स्वयंपोषी वनस्पती. नाउ हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. तर वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात. प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. They can produce their own food with the help of sunlight and chlorophyll. Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called as photosynthesis. बघा, आपल्याला फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण म्हणजे काय हे माहिती आहे. यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं आहे की वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानामध्ये अन्न तयार करतात. या क्रियेलाच प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस असे म्हणतात. नाउ सी डायग्राम ऑफ फोटोसिंथेसिस. नाउ प्लांट्स कन्वर्ट लाइट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला बघा पानामध्ये हरितद्रव्य दिसतं आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड वनस्पती शोषून घेतात. तसेच मुळावाटे जमिनीतील पाणी, खनिजे, क्षार शोषून घेतले जातात आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असे म्हणतो. आता ही आपण रिॲक्शन कशा पद्धतीनं लिहू शकतो बघा. कार्बन डायऑक्साईड याचा फॉर्म्युला आहे 6CO2 प्लस वॉटर 6H2O. आता इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल याच्या सानिध्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करून फूड म्हणजेच ग्लुकोज C6H12O6 तयार केलं जातं अँड 6O2 म्हणजे ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो.
कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी याचा वापर करून प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्याच्या मदतीनं अन्न म्हणजेच ग्लुकोज तयार केलं जातं आणि ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो. या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम अप टू द लीव्ज. आता बघा, या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला काय होतं तर वॉटर, मिनरल्स आणि सॉल्ट्स हे जे घटक आहेत ते मुळांच्याकडून शोषून घेतले जातात. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम अप टू लीव्ज आणि खोडाच्या साह्यानं ते पानांच्यापर्यंत पोचतं. द लीव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमाटा थ्रू विच दे टेक इन द CO2 फ्रॉम द एअर. आणि या पानामध्ये बारीक अशी छिद्र असतात, सूक्ष्म छिद्र असतात आणि या छिद्रातून हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल विच ॲब्सॉर्ब सनलाईट हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन टू फूड. आणि या पानामध्ये जे क्लोरोप्लास्ट आहेत, हरितलवक आहेत, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं, हरितद्रव्य. आणि हे जे हरितद्रव्य आहे ते काय करतं, ॲब्सॉर्ब सनलाईट आणि सूर्यप्रकाश शोषून घेतला जातो आणि याच्या साह्यानं कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचं रूपांतर अन्नामध्ये केलं जातं. ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. आणि या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो. बिसाइड्स लीव्ज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम्स टू ॲज दे कंटेन क्लोरोफिल. म्हणजेच पानांच्या बरोबरच वनस्पतीमध्ये हिरव्या खोडामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असते. बघा, मूळ जे आहे वनस्पतीचं, हे मूळ पाणी, खनिजे आणि क्षार जमिनीतून शोषण्याचे काम करते आणि खोड हे पाणी आणि क्षार पानांपर्यंत पोचवते. पानामध्ये असणारी जी सूक्ष्म छिद्र आहेत त्या छिद्रावाटे हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. पानावरील या छिद्रांनाच स्टोमाटा म्हणजेच पर्णरंध्रे असे म्हणतात. आता या पानामध्ये हरितलवके असतात आणि या हरितलवकामध्ये हरितद्रव्य असते. हे हरितद्रव्य सूर्यप्रकाश शोषून घेण्याचे काम करते आणि त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करते. या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन वायू बाहेर सोडला जातो. पानांबरोबरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीचे इतर भाग जसे हिरवे खोड यामध्ये सुद्धा होते, कारण त्यात हरितद्रव्य असते. तर आपण ही पाहिली प्रकाश संश्लेषणाची क्रिया, फोटोसिंथेसिस. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर याच्या साह्यानं काय केलं जातं, सनलाईट आणि क्लोरोफिलच्या माध्यमातून फूड म्हणजे C6H12O6 ग्लुकोज तयार केलं जातं, म्हणजे अन्न तयार केलं जातं आणि ऑक्सिजन वायूसुद्धा या प्रक्रियेमध्ये तयार होतो, तो बाहेर सोडला जातो. कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी हे घटक वापरून वनस्पती प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्याच्या साह्यानं अन्न तयार करतात आणि ऑक्सिजन वायूसुद्धा बाहेर सोडतात. थँक्यू.